कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जयू, ए जयू, काय झालं अचानक? विशाखा, मला ना अलीकडे या बयेची म्हणजे वसुंधरेची भीती वाटते। बाई 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 बाई, नाही मी समजूच शकते ग अगदी तुला का भीती वाटते ते। आपण बघितलं ना कोर्टात काय झालं, कोर्टाने निर्दोष मुक्त केलं तिला। आधी कोर्टात रड रड रडली आणि त्या बिचाऱ्या लकीला आत पाठवलं ग। बाई बाई, उद्या तिने आकाशवरती वाटेल ते आरोप केले नाहीत ना म्हणजे मिळवलं। हे काय अगं, तुझ्यावर सुद्धा आरोप करू शकते ती, सांगू शकते ना की सासू छळते मला, नाही आत पाठवेल ती, काही सांगता येत नाही बाई तिचं। अगं पण मी कुठे तिचा छळ करत होते? जयू, हे मला माहितीये ग, पण मला एक सांग, कोर्ट तुझं ऐकेल का तिचं? तिचंच ना, म्हणून म्हणतेय मी। त्यातून आकाशचा स्वभाव तर आपल्याला माहिती आहे ना, लगेच डिप्रेस होतो। आणि या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नाही ना म्हणजे मिळवली ग बाई। काय भीती ग। तुला आठवतंय ना जयू, गुरुजी काय म्हणाले होते, आकाशच्या पत्रिकेमध्ये असा योग आहे। भीती वाटली ती व्यक्त केली ग मी, फक्त इतकंच। 100 करोड वसुंधरा, एवढे पैसे कुठून आणू मी? मला काय माहित, मला फक्त पैसे हवेत। त्याशिवाय मी या म्हातारीला ना एक कण पण खाऊ देणार नाही। वसुंधरा, ही केस खोटी आहे, तुम्हाला माहिती आहे। माझ्या आईने कधी हात नाही उचलला तुमच्यावर। पण तुझ्यावर विश्वास ठेवणार कोण आहे आकाश? हा ओ हा, तुझा जुना मित्र नाही का, एकमेव जुना मित्र, तुमचा चौथा मुलगा लकी, तो विश्वास ठेवेल। पण कसं आहे ना, आता जेलमध्ये गेलाय, आता त्याची वाट बघत बसा। हे बघा, तुम्हाला जो त्रास आहे तुम्ही मला द्या ना, पण प्लीज माझ्या आईला असं चळू नका। कर्माची फळ आहेत रे आकाश। तुझ्या आईने मला उपाशी ठेवलेला आठवतंय ना, भोगू दे तिला। वसुंधरा, आपल्या मुलांचा तरी विचार कर। आपली मुलं? माझा फक्त एकच मुलगा आहे आणि तो होणार आहे या संपत्तीचा वारस। वाह! आणि चिनू मनू काय त्यांचं काय? हा, बसतील कुठल्या तरी हॉस्टेल बिस्टेल मध्ये राहून, मला काय फरक पडतोय? काहीही फरक पडत नाही। बघितलं आकाश, मी तुला म्हणत होते ना हिला घराबाहेर काढीच्यावर विश्वास ठेवू नको म्हणत, मग आपली काय अवस्था करून ठेवली तिने। सॉरी आई, माझी खूप मोठी चूक झाली, त्याच वेळेला हिला घराच्या बाहेर काढायला हवं होतं। आई मला माफ करा, आई मला मारू नका। काय चाललंय इथे? बघा ना तुम्ही, माझी सासूबाई मला घराच्या बाहेर काढतात, मी काहीच नाही केलं, मी खरं सांगतोय। मला उपाशी ठेवतात। आम्हाला उपाशी ठेवते, मी 2 दिवसापासून काही खाल्लं नाही। नाही, ही बाई खोटं बोलते, मी खरं सांगते। अहो, ही बाई आहे ना, ही बाई हावरट आहे, पैशासाठी आपापलेली आहे। तुम्हाला माहितीये हिने ना लग्नानंतर माझ्या आई बाबांकडून हुंडा घ्यायचा प्रयत्न केला होता। सांगते, प्लीज तुम्ही काहीतरी करा। मिस्टर आकाश ठाकूर, हे खरं आहे का? आकाश, बोल ना काहीतरी, बोल। आता काही बोलायची गरज नाही, बाई कधीच खोटं बोलत नाही, हे आम्हाला माहिती आहे। मी डोमेस्टिक व्हायलन्सच्या आरोपाखाली तुम्हाला अरेस्ट करतोय। कॉन्स्टेबल, यांना घेऊन चला। मी पाया पडते तुझ्या। चला आता, जे काय नाटक करायचं ना, पोलीस स्टेशनला जा। चला घेऊन यांना। आई, हाँ, काय? चहा।
चहा. काय काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? काही होत आहे का तुम्हाला? काही नाही, ठीक आहे मी. त्याची चिंता तुला नको. तू जा इथून. ऐक, मी जाते, पण तुम्ही दुसऱ्या कोणाचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. एक्सक्यूज मी, काय म्हणायचंय तुला? मी वाटेल ते भरवते हिच्या मनात. एक्सक्यूज मी असं कधी कुठे म्हणाले? मी फक्त आईंना सांगते की कधी कधी बाहेरून कोणीही येतं आणि घरात ढवळाढवळ करून निघून जातं, पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपली काळजी घ्यायची. जातेस ना तू? जाते आई. काही लागलं तर हाक मारा मला. हा. बाई बाई बाई, काय बाई आहे गई ही. घरात असेल तर आकाशचं काय होईल कुणास ठाऊक बाई. खरंच अगं, काय बोलतेस तू? माझा जीव आणखीन घाबरवतो ना. काय करू आणि हिच्या तावडीतून त्या आकाशला सोडवू? जय, तू शांत हो बरं आधी. बस, चहा घे आधी. घे. घेतला. हे बघ जयू, माझ्याकडे ना एक आयडिया आहे, सांगू का? मला काय वाटतं माहितीये का, हे बघ, मला जे योग्य वाटलं ना ते मी तुला सांगितलं. शेवटी माझं सोल्युशन वापरायचं की वापरायचं नाही हे तू ठरवायचंस. पण मला माहितीये ग जयू, तुला आकाशची सगळ्यात जास्त काळजी आहे. म्हणून म्हणते मी. आणि हे बघ, आकाश इमोशनल होईल, पण या वेळेला तू अजिबात डगमगू नकोस. फर्म राहा. मला तुझी खरंच खूप काळजी वाटते ग जयू, म्हणून मी आपलं बोलते. बाकी काय, सगळ्या त्या देवाच्याच हातात आहे. बर, निघू मी? अरे हे काय मम्मा, तू निघालीस पण? हो ग बच्चा, मला जे बोलायचं होतं ना ते झालंय माझं बोलून. आणि हा, तुझ्या सासूची व्यवस्थित काळजी घे. हं, तिला गरज आहे ग आता तुझी खूप. ऑफकोर्स मम्मा, मी आईंची काळजी घेणार नाही असं शक्य आहे का? मी जरा आत जाऊन पडू का? मला कसं तरीच होतंय ग. हो, आणि हे बघ, अजिबात जास्त विचार करायचा नाही. हं जयू, जा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.